सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकली दारूचं प्रमाण वाढलं, त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्काने एक कारवाई सुरू केली। आपण पाहू शकतो की याच पूजा वाईन बार समोर या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केलेल्या पाहू शकता की या ठिकाणी ही टीम आलेली आहे आणि हे टीम जी आहे ही टीम या ठिकाणी नकली दारूचं या ठिकाणी पाहणी करत आहे की त्यांना किंवा या ठिकाणी नकली दारू असतात त्यांना संशय आहे, त्यामुळे पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी या पथक पाहू शकता की त्यांचं हे वाहन आहे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन आहे आणि त्यांची पूर्ण टीम या आतमध्ये आहे। पाहू शकता आपण पाहू शकतो की हे जे आहे हे पूजा वाईन बार आहे, खदान परिसरातलं हे शहरातलं खदान परिसरातलं हे पूजा वाईन बार आहे आणि पूजा वाईन बार मध्ये या ठिकाणी राज्य उत्पन्न शुल्काने या ठिकाणी सध्या त्यांची मोहीम राबवलेली आहे आणि ते पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि पथक पाहू शकतं की या ठिकाणी सर्व तपासण्या ते करतायत की आढळून काही आलं नाही। पाहू शकतं की या ठिकाणी सर्व तपासण्या त्यांच्या सुरू आहेत। पाहू शकता की पूर्ण गेल्या 2 तासापासून या ठिकाणी पथक आणि पूर्ण डॉक्युमेंट्स आणि इथल्या ज्या बॉर्डर्स आहेत सध्या ते चेक करतायत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपण पाहू शकता की नकली दारूचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे सध्या आता शासनाने कडक पाऊल उचललं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी राज्य उत्पादन शुल्काने मोहीम राबवत या ठिकाणी त्यांनी आता मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहिमेमध्ये सध्या जे आहे यात अकोला शहरातल्या खदान असो की आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या मोहीम राबवत असून प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते नकली दारू असलेलं आहे का त्याच्या तपासण्या करत आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला।